जन्म आपल्या भारतभूमीवर झालेला आहे। अशाच पैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे या एका शूरवीराची आज पुण्यतिथी तर दुसऱ्या शूरवीराची आज जयंती या ठिकाणी आपण साजरी करणार आहोत। तरी मी आपल्या शाळेचे आदरणीय ग्रेडेड मुख्याध्यापक श्री बारी सर यांना विनंती करतो की यांनी या दोघही महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करावी। आता पाटील सरांनी जे सूचना मांडली तिला मी उपस्थित सर्वांमध्ये पूर्ण अनुमोदन देत आहे। लोकमान्य टिळकांचा लोकमान्य टिळकांचा अण्णाभाऊ साठे यांचा अण्णाभाऊ साठे यांचा आताची घडी घाला सर्वांनी। आता माझे नाव गजेंद्र परमेश्वरकर चौथी तुकडी। आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगणार, ते तुम्ही शांततेने ऐका अशी माझी नम्र विनंती। लोकमान्य टिळक हे थोर देशभक्त आणि स्वातंत्र्य सैनिक होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर पंत व त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई हे होते। त्यांनी भारताला स्वराज्याची संकल्पना रुजवली। जाता जाता एकच संघ जातो, जाता जाता एकच संघ जातो। टिळक होते जहाल, टिळक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल, सोसवेना लोकांचे हाल। जाळला ब्रिटिशांचा माल, जाळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। यानंतर कोणी केली तयारी? आता ती गाडी मागे माईक तुम्ही जरा मावशी तिच्या हातात कागद राहू द्या, माईक तुम्ही घ्या। या दिवशी आपल्या भारताचे एक महामानव अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांच्या कार्यक्रमासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत। सांगायचं म्हटलं म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचा आज जयंतीचा कार्यक्रम बघा। जयंती म्हणजे काय? जन्मदिवस, बरोबर? तर अण्णाभाऊ साठे हे फक्त शाळेमध्ये नाव टाकलं आणि अवघे फक्त 1.5 दिवस शाळा शिकले। किती दिवस? 1.5 दिवस। 1.5 म्हणजे किती? शाळेचा पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस। या 1.5 दिवस शाळा शिकल्यानंतर सुद्धा या सामाजिक प्रक्रियेमध्ये अण्णाभाऊ साठे यांनी इतकं असं वाहून घेतलं
की त्यांनी जवळपास 30 प्रकारचे पुस्तक लिहिले बघा. या पुस्तकांमध्ये सामाजिक क्रांती घडून येण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्यांच्यावर खूप असा त्या विचारांचा पगडा होता. या विचारातून त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, पुस्तकं लिहिले, पोवाडे लिहिले, नाटक सुद्धा लिहिले बघा. याच्याहून सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांना एक छंद जडला बघा सामाजिक कार्याचा, आणि या सामाजिक कार्यातून या स्वतःच्या अनुभवातून त्यांनी हे पुस्तक लिहिले. आज आपण सुद्धा पुढे जाऊन एक आपले छोटे छोटे काही प्रसंग असतील ते जर आपण लिखाणाला सुरुवात जर केली तर नक्कीच आपलं सुद्धा एखादी पुस्तक त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. या महामानवाला या जयंतीनिमित्त मी विनम्र असा अभिवादन करतो. त्याचप्रमाणे दुसरे जे आपले लोकनेते बघा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. यांना लोकमान्य काय म्हणायचे? कारण लोकांमध्ये ते मान्य झालेले होते बघा. लोकांनी त्यांना एक पदवी दिलेली होती. जशी महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिली, तसं लोकांनी गंगाधर टिळकांना ही लोकमान्य पदवी दिली बघा. यांचा जन्म रत्नागिरीमध्ये झाला आणि जन्म झाल्यानंतर त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी क्रांतीचे बीज रोवले गेली आणि त्यांच्यापासूनच ही एक जे इंग्रजांविरुद्ध लढण्याची जी प्रक्रिया आहे ही लोकमान्य टिळकापासून सुरू झाली बघा. यांचा जन्म 1820 साली 1 ऑगस्टला झाला. 1820 साली ते मरण पावले बघा, आणि जन्म झाला यांचं साठेंचा. तत्पूर्वी त्या टायमाला विद्यार्थी दशेत होते बघा लोकमान्य टिळक. त्यावेळेला एका वर्गामध्ये प्रसंग होता बघा. जसं आपण आज वर्गामध्ये चॉकलेट खाल्लं, काही असलं की आपण कागद फेकतो बघा, तसं लोकमान्य टिळकांच्या बाबतीत वर्गात घडलं होतं. शेंगा खातो बघा आपण, भुईमुगाची शेंगा. त्या भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या टलपरं तिथेच फेकून दिली बघा एका विद्यार्थ्याने. आणि त्या लोकमान्यांच्या बेंचच्या खाली त्या ठिकाणी टलपरं असल्यामुळे शिक्षकांना सहज वाटलं की शेंगा कोणी खाल्ल्या असेल, लोकमान्यांनी खाल्ल्या असेल. तर त्या ठिकाणी शिक्षकांनी ज्या टायमाला विचारलं, कारण बाळा तू शेंगा खाल्ल्या का? नाही. तर ते शेवटपर्यंत निर्भीड राहिले की मी खोटं बोलणार नाही. अशा प्रकारे त्यांचा स्वभाव हा करारी स्वभाव होता बघा. आणि अत्यंत असे मेहनती होते. इंग्रजांविरुद्ध लढण्याची शक्ती सर्व भारतीयांनी या लोकमान्य टिळकांना दिलेली बघा. ज्या टायमाला विष्णू शास्त्री होते बघा चिपळूणकर, त्यांनी डेक्कनला न्यू इंग्लिश स्कूल शाळा काढली. त्या टायमाला आगरकर आणि लोकमान्य हे भेटले, त्या टायमाला शाळा काढली. आणि जेव्हा विष्णू शास्त्रींची त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या टायमाला मग हे शिक्षक झाले बघा. आणि शिक्षक झाल्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारचा पगार सुद्धा घेतलेला नाही, विना वेतन, म्हणजे बिनपगारी त्यांनी कामकाज केलं बघा. त्यांचा आवडता विषय गणित होता बघा. गणित आणि कला या विषयामध्ये पारंगत होते. आणि अशा प्रकारे लोकमान्य टिळकांचं कार्य खूप असं मोठं आहे बघा. सर्व नेत्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आणि आपल्या इंग्रजांविरुद्ध लढण्याची शक्ती दिली. अशा प्रकारे या दोन्ही मानवांचं मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.